हे गाईज, हॅलो, मी स्वाती अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल एस टू ट्रॅव्हल. आम्ही आलो आहे अस्सल मावरा या हॉटेलला भेट देण्यासाठी आणि हे हॉटेल आहे बदलापूर ईस्टमध्ये न्यू पनवेल हायवे रोडवर स्टेशनपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर. इथे आपल्याला कोकणी पद्धतीचे बनवलेले मासे, चिकन, मटन, व्हेजमध्ये मासवडी थाली, स्पेशल थाली आणि अशा विविध प्रकारच्या थाल्या इथे मिळतील. आणि आत्ता त्या लोकांनी चिकन मिसळ पाव ही नवीन डिश इन्व्हेंट केली आहे. हॉटेलचा ॲम्बियन्स अगदी साधा सिंपल पण मनाला ओढून घेणारा. समुद्रकिनारा, बोट, किनारपट्टीवर असलेली नारळाची झाडं, तर समोरच्या बाजूला वेगवेगळ्या कोकणी फ्रेम पेंट केलेल्या. प्रॉपर सिटिंग अरेंजमेंटही आहे इथे. लहान हॉटेल पण वेल मेंटेन हॉटेल आहे. आम्ही संडेला संध्याकाळी गेलेलो, त्यामुळे इथे खूप गर्दी होती आणि म्हणूनच आम्ही आमची ऑर्डर आधीच देऊन ठेवलेली. हा त्यांचा मेन्यू कार्ड. इथे आपल्याला फिश थाली मिळतील. सुरमई आणि पॉम्फ्रेट थाली याची प्राईस डिपेंड आहे साईजवर. बाकी थालीची प्राईस फिक्स आहे. थाली व्यतिरिक्त आपल्याला सिंगल फिश प्लॅटरसुद्धा भेटेल. त्याचबरोबर मटन थाली, चिकन थाली, बिर्याणी, व्हेजमध्ये मासवडी थाली, स्पेशल थाली, भाकरी, घावणे, गोडमध्ये मोदक, पुरणपोळी असं सगळं काही इथे मिळेल. आम्ही ऑर्डर केली यांची पॉम्फ्रेट थाली आणि खूप भारी दिसत होती. यामध्ये मोठा पॉम्फ्रेट फ्राय आलेला, त्याचबरोबर सुका जवळा, सोलकढी, माशाचं सार, इंद्रायणी भात आणि 2 भाकऱ्या. यामध्ये भाकरी, एक घावण असाही ऑप्शन होता. दुसरी थाली आम्ही मागवलेली ती होती सुरमई थाली. यामध्ये सुरमईचा मोठा पीस आलेला होता आणि बाकीचा मेन्यू सेम होता. तिसरी थाली मागवली होती ती होती मासवडी थाली. या थालीमध्ये मासवडी पीस, रस्सा, 2 भाकऱ्या, भात, गुलाबजामुन, सोलकढी असं होतं. चौथी थाली ऑर्डर केली होती ती होती स्पेशल व्हेज थाली आणि यामध्ये भात, भाकरी, रस्सा भाजी, बटाटा भाजी, कढी, सोलकढी आणि गुलाबजाम. जेवण खूप छान होतं. फ्रेश फिश, रस्सा अगदी आपल्या घरगुती पद्धतीसारखाच होता. फक्त आमचा एकच कन्सर्न होता की नॉनव्हेजमध्ये जसं इंद्रायणी भात जातो तर व्हेज थालीमध्ये राईसचा वेगळा ऑप्शन ठेवायला पाहिजे होता. ते वगळता जेवण खूप छान आणि टेस्टी होतं. क्वालिटी अगदी भारी होती, टॉप लेवल. जर बदलापूरला तुम्ही कधी आलात तर अस्सल मावरा या हॉटेलला नक्की भेट द्या. आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.